हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे पापड। एक वाटी साबुदाणा आपण या वाटीने घेतलेला आहे, रात्रभर भिजत घातलेला आहे 6-7 तास। आणि आता याचे आपण पापड बनवणार आहोत। साबुदाणा चांगला भिजलेला आहे आपला। ज्या वाटीने आपण साबुदाणा भिजू घातला त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत 5 वाट्या। 5 वाट्या पाणी पातेल्यात टाकून घेऊ। याच्यामध्ये 5 वाट्या पाणी टाकलेलं आहे, पाणी उकळून घेऊ चांगलं। 1 वाटी साबुदाणा भिजलेला आहे आपला, तरी आपण हे 2 बटाटे याच्यामध्ये किसून टाकणार आहोत। त्यातले वरची साल काढून घेऊ आधी, असे वरची साल काढून घेऊ। वरची साल काढलेली आता आपण याला खिसणीने किसून घेऊ चांगलं। पाणी चांगलं उकळलेलं आहे आपल्या, याच्यामध्ये टाकू मीठ, अर्धा चमचा तिखट टाकायचं। पापड आपले उपवासाचे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये फक्त मीठ आणि तिखटच टाकणार आहोत। पाणी उकळलेले आता याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकून घेऊ। साबुदाणा पाण्यामध्ये टाकल्यावर आपल्याला चमच्याने असं फिरवत राहायचं आहे त्याला। याच्यामध्ये टाकू आता बटाट्याचं किस चांगला पाण्याने धुवून घ्यायचं, नंतर टाकायचं। हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि गॅसचा वेग कमी करून आपल्याला हे 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे। मधून मधून याला असं ढवळत राहायचं आहे। 10 मिनिटं झालेले, आता मिश्रण चांगलं शिजलेलं आहे आपलं। इथे आपण एक मेन कापड टाकलेलं आहे, मेन कापडावर टाकून घेऊ आपण आता पापड। असे पापड टाकून घ्यायचे आपल्याला छोटे छोटे। आणि हे पापड आपल्याला 2 दिवस उन्हात चांगले वाळवून घ्यायचे। उन्हात चांगले वाळवले की 2 दिवसानंतर असे पापड तयार होतात। खूप छान लागतात हे उपवासाचे पापड। हे पापड आता आपण तळून घेऊ। तेल टाकून घेऊ कढईत। तेल चांगलं गरम झालं, आता पापड तळून घेऊ याच्यामध्ये आपण। हे असे पापड तळून घेतले आपण चांगले, एकदम छान असे खस्ता पापड तयार होतात आपले। असे खायला खूप छान लागतात आणि उपवासासाठी पण खूप छान आहे। हे असे उपवासाचे पापड आपले तयार झाले। कमीत कमी साहित्य वापरून केलेले पापड आपण हे। व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।